नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुया दिवसभरातील ठळक घडामोडी। मंगळवारी दिनांक 15 जुलै 2025 रोजी रात्री 10:30च्या सुमारास चाकण आंबेठाण रस्त्यावर एक भीषण अपघात झाला। भरधाव मोटारीने दुचाकीला धडक दिली। यामध्ये दुचाकी चालक ठार झाला तर पाठीमागे बसलेली महिला गंभीर जखमी झाली आहे। अपघातानंतर मोटार चालक तसाच पुढे पसार झाला, मात्र प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले। चाकण बाजूकडून शेळू येथे जात असताना सदरचा हा अपघात झाला आहे। यामध्ये भोसे येथील रहिवासी सुशांत सुरेश ओव्हळ यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाल्याचे समजते, तर कविता नवनाथ गाडे या जखमी झाले असून चाकण येथील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते। हे दोघेही दुचाकीवरून चाकण बाजूकडून आंबेठाणकडे जात असताना BSNL ऑफिस जवळ एर्टिगा गाडीने पाठीमागून येऊन जोराची धडक दिली। या अपघातानंतर एर्टिगा गाडीचा चालक तसाच पुढे पळून जाऊन अरिहंत सोसायटी या ठिकाणी गाडीसह लपून बसला। प्रत्यक्षदर्शींनी त्याला पाहिले व चाकण पोलिसांच्या ताब्यात दिले। चाकणमध्ये वाहतूक कोंडीच्या विरोधात आणि राष्ट्रीय महामार्गांची रखडलेली कामे मार्गी लावावीत या मागणीसाठी सर्वपक्षीय नागरिक, ट्रॅफिक मुक्त चाकण कृती समिती आणि चाकण MIDC मधील उद्योगांचे प्रतिनिधी, डॉक्टर असोसिएशनचे सदस्य, व्यापारी, कामगार यांनी बुधवारी दिनांक 16 जुलै 2025 रोजी चाकणमध्ये आंदोलन आणि निदर्शने केली। पुणे नाशिक महामार्गावर चाकणमधील तळेगाव चौकात हातात फलक घेतलेले शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले होते। खोट्या बाता, खोटा विकास, चाकणच्या वाटाला रस्ता भकास, आपण आपल्या घरातल्या मृत्यूची वाट पाहत आहोत का? ट्रॅफिक मुक्त चाकण होणार कधी? अशा आशयाचे फलक घेऊन रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत हा परिसर दणाणून सोडला। दररोज हजारो कामगार, विद्यार्थी आणि शेतकरी या रस्त्यांवरून प्रवास करतात। अपुऱ्या देखरेखीतून अपघात होत असून कोणी जबाबदारी घेत नाहीये। केवळ मोठ्या टेंडर काढून सरकार जबाबदारी झटकताय। ही लोकांच्या जीवाशी थट्टा असल्याचा आरोप आंदोलनस्थळी असलेल्या पदाधिकारी आणि नागरिकांनी केलाय। चाकणमधील महामार्गांची कामे घोषणांच्या पुढे सरकत नाहीयेत। मागील 25 ते 30 वर्षात रस्त्याच्या कामांच्या अनेकदा घोषणा झाल्या, मात्र प्रत्यक्षात रस्त्यांची कामे झालीच नाहीयेत। पुणे नाशिक महामार्ग व तळेगाव चाकण ते शिक्रापूर या रस्त्यांची कामे कोट्यावधी रुपयांच्या कामांची घोषणा होऊन सुद्धा लाल फितीत अडकून पडली आहेत। याच विरोधात बुधवारी हे आंदोलन करण्यात आलं। चाकण MIDC मध्ये विविध कंपन्यांचे प्रतिनिधी यांनी देखील आपापल्या कंपन्यांच्या समोर आंदोलने करत यामध्ये सहभाग नोंदवला। चाकणमध्ये आंदोलनस्थळी चाकण पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता। विधान भवनांच्या पायऱ्यांवर सुद्धा लोकप्रतिनिधींनी आंदोलन केलंय। तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्याची झालेली दयनीय अवस्था, अपघातांचे वाढते प्रमाण आणि सामान्य जनतेला भोगावे लागणारे हाल यावर खेडचे आमदार बाबाजी काळे, आमदार सुनील शेळके, शिरूरचे आमदार माऊली कटके यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर ठाम भूमिका घेत निदर्शने केली। शासन या तिघा आमदारांच्या ठाम भूमिकेला आणि चाकणकर नागरिकांच्या आंदोलनाला गांभीर्याने घेऊन पुढील काळात किती जलद गतीने कृती करतं याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। घरासमोर खडीची मोठी गाडी खाली करू नका असं सांगितल्यानं तिघांनी एकाच लाकडी दांडक्याने जबर मारहाण करत त्याच्या 3 बरगड्या फ्रॅक्चर केल्याची घटना चाकण जवळ मेदनकरवाडी येथे घडली आहे। या प्रकरणी बाळासाहेब पोपट मेदनकर यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यावरून अमित सुभाष मेदनकर वय वर्ष 40 याच्यासह तिघांवर गंभीर मारहाण प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार मेदनकरवाडी येथे फिर्यादी यांच्या घरासमोर खडीची मोठी गाडी खाली करण्यासाठी आली होती। त्यावेळी गावठाण जागेत गाडी खाली करू नका असं सांगितलं। त्यावरून चिडलेल्या तिघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खाली पाडत लाकडी दांडक्यांनी छातीवर डाव्या बाजूस मारल्यानं फिर्यादी यांच्या 3 बरगड्या फ्रॅक्चर झाल्यात। चाकण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतायत। चाकण औद्योगिक भागात मोठ्या प्रमाणावर गांजा विक्रीची साखळी कार्यरत असल्याची बाब समोर आली आहे। कोट्यवधी रुपयांचा गांजा हस्तगत केल्याची बाब समोर आली आहे। पुणे नाशिक महामार्गावर आळंदी फाटा परिसरात सापळा रचून टाटा कंपनीजवळ पिवळसर रंगाचा टेम्पो क्रमांक MH12 UM 1155 या वाहनामधील इसम राम व्यंकट पितळे वय वर्ष 25 व श्रेयस प्रदीप चव्हाण वय वर्ष 21 यांच्या ताब्यातील टेम्पोमध्ये एकूण 264 किलो 226 ग्रॅम गांजा असा एकूण 1,32,11,300 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। ट्रॅव्हल्समधून एका नवजात बाळाला रस्त्यावर फेकून देण्यात आले।
हा अमानुष प्रकार स्वतःला या बाळाचे आईवडील म्हणणाऱ्या जोडप्याने केला आहे। रस्त्यावर पडलेल्या अर्भकास पाहिल्यानंतर उपस्थितांनी थेट पोलिसांनाच फोन केला आणि अवघ्या 2 तासांत त्या दाम्पत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। रस्त्यावर फेकलेल्या बाळाचा मृत्यू झाला असून संबंधित महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत। ऋतिका ढेरे आणि अल्ताफ शेख हे दोघेजण 1.5 वर्षांपासून पुणे येथील चाकण परिसरात राहत होते। नवजात बाळाचे पालनपोषण न करण्याच्या उद्देशाने या दोघांनी या नवजात बाळाला रस्त्यावर फेकून दिले। प्रसूतीनंतर बाळाला बसमधून रस्त्यावर फेकून दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला असून हे अर्भक पुरुष जातीचे होते। भीमाशंकरला होत असलेल्या प्रचंड गर्दीमुळे सध्या मंचर भीमाशंकर व राजगुरुनगर भीमाशंकर या दोन्ही रस्त्यावर दररोज अपघात होत आहेत। हा रस्ता वळणावळणाचा आणि चढ उतारचा असल्याने गाड्या एकमेकांना समजत नाहीत। त्यात हा रस्ता काही ठिकाणी खराब झाला असल्याने गाड्या नादुरुस्त होण्याचे प्रमाणही जास्त आहे। यासाठी या रस्त्याने प्रवास करणाऱ्या वाहनांनी याची दक्षता घेण्याची गरज आहे। आजच लक्झरी बसचा आणि दुचाकीचा या रस्त्यावर भीषण अपघात झाला। यामध्ये दुचाकीवरील अथर्व संदीप खामसे वयवर्ष 19, भरत वाजे वयवर्ष 19 आणि गणेश रामभाऊ अस्वले वयवर्ष 19 या तिघांचा मृत्यू झाला। सालाबादप्रमाणे राजगुरुनगर येथील आपलं कर्तव्य या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून रयत शिक्षण संस्था कडधे आणि रयत शिक्षण संस्था वेताळे आदी शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय स्टेशनरी, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बसकर पट्ट्या व 200 दप्तर असे साहित्य प्रदान करण्यात आले। पुणे येथे नामदार हायकोर्टाचे खंडपीठ होण्याकरिता खेड असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष ॲडव्होकेट वैभव कर्वे यांनी आपली स्पष्ट व प्रखर भूमिका मांडून खेड बारच्या वतीने पुणे बार असोसिएशनला जाहीर पाठिंबा दिला। यावेळी खेड बारचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट शंकर कोबल, सदस्य ॲडव्होकेट दीपक तिगळे, ॲडव्होकेट पठाण आदी उपस्थित होते। खेड बार बंद होता, आता आपल्याला भूमिका घ्यायची आहे। आता हे 78 ते 25 आपण सगळे ऐकत बसलेलो आहोत। माझं एवढंच मत आहे, छोटा भाऊ म्हणून माफ करून घ्या। धनराज साहेब, तुम्ही आजच भूमिका डिक्लेअर करा। तुम्ही आज सांगा तोपर्यंत आता वाजले 2:30, तुम्ही 4ला सांगा। 4ला खेडबार आमचं पहिलं बंद असेल। ह्या लढ्यामध्ये खेडबारची भूमिका होते, त्यापेक्षा खेडच्या वकिलांचं होते। खेडच्या वकिलांना किंवा पक्षकारांना मुंबईला जायला जास्त वेळ किंवा पैसा जातो, याच्यापेक्षा जास्त वेळ पुण्याला आम्हाला सोपं आहे। तर आम्ही तुम्ही जी काय भूमिका घेताल, पुणे बार काय भूमिका घेताल, त्याला आमची संमती आहे। पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे विभाजन करून उत्तर पुणे जिल्हा व दक्षिण पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी स्थापन करण्यात याव्यात अशी मागणी तालुका काँग्रेस व जिल्ह्यातील तालुका अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केली आहे। याबाबत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सकारात्मक असल्याचे व लवकर निर्णय घेऊ असे आश्वासन बैठकीत दिले आहे। खेड तालुक्यात गणांची पुनर्रचना झाल्याने इच्छुकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे। खेड तालुक्यात यापूर्वी 7 जिल्हा परिषद गट आणि 14 पंचायत समितीचे गण होते। नव्या प्रारूप रचनेनुसार तालुक्यात 8 गट आणि 16 गण अस्तित्वात येणार आहेत। या प्रारूप मतदारसंघात मोठे बदल झाल्याने इच्छुकांचे धाबे दणाणले आहेत। खेड तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची केलेली रचना ही निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमाला डावलून करण्यात आल्याचा आरोप होत आहे। निवडणूक आयोगाच्या नियमांना केराची टोपली दाखवून अधिकाऱ्यांनी शहरी भाग, ग्रामीण भाग असा ताळमेळ पाहण्यात आलेला नाही, यात मनमानी केल्याचा आरोप होऊ लागलाय। सदरची रचना करण्यासाठी केवळ अधिकारी जबाबदार असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे। जिल्हा परिषद गट आणि गणांची प्रारूप प्रभाग रचना सोमवारी दिनांक 14 जुलै जाहीर झाली। यादीमधून संभाव्य गट गणांचे नाव निश्चित होत नसले तरी हद्द आणि समाविष्ट गावे निश्चित करण्यात आली आहेत। खेड तालुक्यातील गट आणि गणात समाविष्ट झालेली गावे पुढील प्रमाणे: जिल्हा परिषद गट वाडा, वाडागण, भोरगिरी, भिवेगाव, टोकावडे, कारकुंडी, भोमाळे, पाभे, मोरोशी, शिरगाव, मंदोशी, वांजळे, धुवोली, डेहणे, नायफड, खरोशी, आव्हाड, धामणगाव बुद्रुक, एकलहरे, शेंदुर्ली, धामणगाव खुर्द, कळमोडी, गोरेगाव, चिखलगाव, सुरकुटी, माझगाव, वाळत, तिफनवाडी, वाळत, वाडा, वाशेरे गण, आढे, वांद्रे, तोरणे, खुर्दुक, विरामर, भलवडी, खरपूड, घोटवडी, परसूल, औंढे, आंबोली, कोहिंडे खुर्द, आंबू, वेल्हवळे, खरवली, आखतफुले, वाघू, कान्हेवाडी खुर्द, सुपे, आडगाव, पाळू, टेकवडी, अनावळे, कुडे बुद्रुक, कुडे खुर्द, एनवे बुद्रुक, कासारी, एनवे खुर्द, देवोशी, औदर, वाजवणे, वाशेरे, साकुर्डी, कोयाळीतर्फे वाडा आणि कहू। जिल्हा परिषद गट कडूस गण, साबुर्डी, वेताळे, कोहिंडे बुद्रुक, कडूस, रानमडा, गारगोटवाडी, सायगाव, दोंदे, चासगण, बीबी, दरकवाडी, बुरसेवाडी, गुंडाळवाडी, कडदे, चास, पापळवाडी, कमाण, मोहकल, काणेवाडी बुद्रुक, मिरजेवाडी, बहिरवाडी, आखरवाडी, पाडळी, काळेचीवाडी, पांगरी, बुट्टेवाडी, कोहिनकरवाडी। जिल्हा परिषद गट रेटवडी, वाफगाव गण, सातकरस्थळ, सांडभोरवाडी, पाचरणेवाडी,
आरुडेवाडी, जैदवाडी, तुकाईवाडी, वरची बांबुरवाडी, खालची बांबुरवाडी, ढोरेवाडी, वाफगाव, जवळुके बुद्रुक, गुळाणी, चिंचबाईवाडी, गाडकवाडी, पूर, वरुडे, चौधरवाडी, रेटवडीगण, राक्षेवाडी, होलेवाडी, टाकळकरवाडी, निमगाव, रेटवडी, जवळके खुर्द, वाकळवाडी, गोसासी, खरपुडी बुद्रुक, मांजरेवाडी, खरपुडी बुद्रुक, जिल्हा परिषद गट काळूस, काळूसगण, वडगाव तर्फे खेड, चांडोली, शिरोळी, संतोषनगर, वाकी बुद्रुक, काळूस, खरपुडी खुर्द, पाईटगण, हेंद्रुज, तोरणे बुद्रुक, पराळे, अहिरे, पाईट, रौंदळवाडी, तळवडे, कोये, धामणे, कुरकुंडी, आसखेड बुद्रुक, किवळे, कोरेगाव बुद्रुक, चांदूस, पिंपरी बुद्रुक, जिल्हा परिषद गट महाळुंगे, आंबेठाणगण, गडद, कोळीये, देशमुखवाडी, वहागाव, शिवे, वाकीतर्फे वाडा, करंजविरे, आसखेड खुर्द, शेलू, भांबोली, कोरेगाव खुर्द, वराळे, बोरदरा, आंबेठाण, गोनवडी, पिंपरी खुर्द, रोहकल, वाकी खुर्द, महाळुंगेगण, कानेवाडीतर्फे चाकण, सांगोर्डी, खालुमरे, महाळुंगे, सावरदरी, शिंदे, वासुली, एलवाडी, जिल्हा परिषद गट नाणेकरवाडी, नाणेकरवाडीगण, नाणेकरवाडी, खराबवाडी, बिरदवडी, मेदनकरवाडीगण, रासे, मेदनकरवाडी, कडाचीवाडी, जिल्हा परिषद गट पिंपळगाव तर्फे खेड, पिंपळगाव तर्फे खेडगण, चिंचोशी, पिंपळगाव तर्फे खेड, दौंडकरवाडी, दावडी, कनेरसर, बहुळ, साबळेवाडी, मरकळगण, भोसे, शेलगाव, शेलगाव, कोयाळीतर्फे चाकण, वडगाव, घेणंद, मरकळ, सिद्धेगव्हाण, जिल्हा परिषद गट कुरुळी, आळंदी ग्रामीणगण, सरोली खर्द, आळंदी ग्रामीण, धानोरे, सोळू, केळगाव, गोलेगाव, पिंपळगाव तर्फे चाकण, कुरुळीगण, निघोजे, मोई, चिंबळी, कुरुळी. पावसाळी अधिवेशनादरम्यान महाराष्ट्र विधानसभेत नियम 293 अन्वयी झालेल्या चर्चेत सहभागी होताना खेड आळंदी मतदारसंघाचे बाबाजी काळे यांनी तालुक्यातील सिंचन सुविधा, सौर कृषी योजना, औद्योगिक समस्या, महिला सक्षमीकरण आदी विषयांवर लक्ष वेधून घेत शासनाकडे ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली. खेड तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून विविध मागण्यांकडे शासनाने सकारात्मकपणे पाहण्याचे आवाहन आमदार बाबाजी काळे यांनी विधानसभेत केले. त्याचप्रमाणे होमिओपॅथी डॉक्टर नोंदणी आणि जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या अनियमितता यासह अन्य विषय मांडले. सरकारने या विषयावर लक्ष घालून कार्यवाही करावी अशी मागणी आमदार काळे यांनी केली आहे. त्याचबरोबर वेळ झालेला आहे, मी जास्तीचं नाही बोलत, परंतु मी ज्यावेळेस 2017 साली शिवसेनेमध्ये आलो त्यावेळेस माझ्या प्रवेशासाठी नामदार गुलाबराव पाटील हे स्वतः होते. सोमवार होता आणि एकादशी पण होती. ते भाषणात म्हटले, आज सोमवार आहे, तालुक्याची सुरुवात भीमाशंकरपासून होती आणि आज एकादशी पण आहे, तालुक्याचा एंड आळंदीमध्ये होतो. त्यामुळं त्या दोनही योजना खऱ्या अर्थानं आपण दिल्यात, परंतु दोनही योजना अपूर्ण आहेत. त्यासाठी दोनही योजनांना अधिकच्या निधीची त्या ठिकाणी गरज आहे. त्याचबरोबर जलजीवन मिशनच्या अंतर्गत रस्ते खोदायचं आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. MGPची जी एस्टिमेट झालेली आहेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची, त्याच्यात रस्ते दुरुस्तीसाठी नियोजन केलेलं आहे, परंतु जिल्हा परिषदच्या माध्यमातून जी एस्टिमेट झाली त्यामध्ये रस्ते दुरुस्तीला नियोजन केलेलं नाही आहे. तर सुधारित प्रशासकीय मान्यतेमध्ये ते करावं. त्याचबरोबर सोलरचं आपण बोललो साहेब, परंतु सोलरच्या संदर्भात या ठिकाणी अनेक गावांना त्या ठिकाणी सुधारित प्रशासकीय मान्यतेमध्ये धरले नाही आहेत, तेवढे पुणे जिल्ह्याला आदेश द्यावेत. आणि चौथा मुद्दा असा आहे की अनेक योजना झाल्यात, परंतु सोर्स त्या ठिकाणी खराब पाणी असल्यामुळं, इंडस्ट्रीयल भाग असल्यामुळं मोई, त्याच बिरदवडी, रोकल अनेक गावं अशी आहेत साहेब की आमचं पाणी भामा आसखेडचं पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला गेले. त्या योजनांची जी लाईन आहेत त्याच्यातून या योजनांना जर पॉईंट दिले, सोर्स दिला हेमंत ओगले तर बरं होईल. महाराष्ट्र वैद्यक परिषदेने माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार दिनांक 30 जून 2025 रोजी CCMP अर्थधारक होमिओपॅथिक डॉक्टर्सना महाराष्ट्र वैद्यक परिषदेमध्ये नोंदणी देण्यासंदर्भात नोटिफिकेशन काढले होते. त्यानुसार दिनांक 15 जुलै 2025 पासून सदर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांची नोंदणी सुरू होणार होती, परंतु अचानकपणे दिनांक 11 जुलै 2025 रोजी महाराष्ट्र वैद्यक परिषदेने वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागानं नव्यानं नोटिफिकेशन काढून आपल्या पहिल्या निर्णयाला स्थगिती दिलेली आहे. त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे
की आपण सदर प्रकरणी जातीने लक्ष घालून हे नोटिफिकेशन पूर्ववत होण्याकरता प्रयत्न करावेत। आज त्यांचा या ठिकाणी आंदोलन चालू आहे, तर शासनाच्या माध्यमातून विनंती आहे की त्यांना न्याय मिळावा। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 16 जुलै रोजी टोमॅटोच्या दरात मोठी घसरण तर मिरच्यांच्या दरात मोठी वाढ झाल्याचे अडते असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले। खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट या ठिकाणी पालेभाज्या असेल, फळभाज्या असेल यांची आवक ही मध्यम स्वरूपात आहे, परंतु टमाट्याची आवक ही प्रचंड प्रमाणात झालेली आहे। टमाट्याचे भाव अक्षरशः कोसळलेले आहेत। टमाटे भाव 8 ते 12 रुपयाच्या आतच आहे। काही टमाटे 100 रुपयाला कॅरेट आहे। अशी परिस्थिती अत्यंत भयानक टमाट्याची झालेली आहे। त्याचप्रमाणे मिरचीची आवक आहे अतिशय कमी झाल्यामुळे मिरचीचे भाव प्रचंड वाढलेले आहेत। मिरची 80 ते 90 रुपये किलो झालेली आहे। सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे, बाकीचे माल आहे ते भाव टिकून आहेत। धन्यवाद। आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज। भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात।